नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र वितरणामध्ये या ठिकाणी 61 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। या जागा कुठल्या आहेत आणि या ठिकाणी कोण अप्लाय करू शकता आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। या ठिकाणी बघा, जाहीर सूचना पडलेली आहे। वर्ष 2025 आणि 26 करता चंद्रपूर परिमंडळ महावितरण कंपनी अंतर्गत 40 विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक, लक्षात घ्या या ठिकाणी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत, 40 आहेत। या ठिकाणी पदवीधारक आहेत म्हणजे इंजिनिअरिंग लागतंय, ग्रॅज्युएशन लागतंय व 21 विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक म्हणजे 21 या विद्युत अभियांत्रिकी मधल्याच आहेत आणि या ठिकाणी डिप्लोमा लागतंय। लक्षात घ्या, पदवीधारक डिग्री आहे, पदविकाधारक या ठिकाणी डिप्लोमा आहे। शिकाऊ उमेदवार यांची शिकाऊ उमेदवार अधिनियमानुसार अधीन राहून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी पात्र असलेल्या एकूण 61 उमेदवारांची निवड करायची आहे। ठीक आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी या जागा आहेत, तर तुम्ही या भरू शकतात। या ठिकाणी बघा, विद्युत अभियांत्रिकी म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीसाठी पदवीधारक जे आहेत त्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि खुला प्रवर्ग अशा टोटल मिळून डिवाइड केले, टोटल 40 जागा आहेत। पदविकाधारकच्या सुद्धा या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, खुला प्रवर्ग अशा मिळून 21 जागा आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला कुठे यायचंय तर या अधिनियमानुसार तुम्हाला कालावधी हा 1 वर्षाचा आहे। अर्जदारांनी www.mhrDNATS.in या वेबसाईट वरती यायचंय। या आल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करताल या वेबसाईट वरती, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला हा आस्थापना क्रमांक दिलेला आहे WMHCHS091869 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज नोंदणी करायची। नोंदणी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने मागील 3 वर्षात म्हणजे कोणते पदवी आणि पदविका उत्तीर्ण उमेदवारांची प्रवर्गणी आहे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर, म्हणजे तुमचं डिप्लोमा आणि डिग्री झालंय आणि तुम्हाला फायनल इयरला जे काही पर्सेंटेज असेल त्याच्या आधारावरती टक्केवारीनुसार तुमची निवड केली जाईल आणि तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम या ठिकाणी होणार नाहीये, ही गोष्ट सर्वात आधी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी। डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तुमची जी यादी आहे त्या ठिकाणी लावली जाणार आहे मेरिट लिस्टनुसार। तरी संबंधित सूचना करण्यात येते दिनांक 30/6/2025 पर्यंत या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी करायचंय। तर पात्र उमेदवारांची अर्ज विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा, जे 61 पदांची या ठिकाणी महावितरणाकडून या ठिकाणी भरती निघलेली आहे। जे कोणी या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे इंजिनिअरिंग आणि या ठिकाणी डिप्लोमा झाला असेल ते याला अप्लाय करू शकतात। नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।